केळफुल तुम्ही जर कधी बघितलं, म्हणजे मी पहिल्यांदा हा प्रयोग मी पण पहिल्यांदाच केला होता. बरं. केळफुलाची भाजी मला प्रचंड आवडते. हं. पण मी कधी घरी केली नव्हती. सो बरं. मी एकदा दिसलं म्हणून आणलं आणि हं. मी ना त्याचं पहिलं कव्हर काढलं. आतमध्ये खूप त्याची छोटी-छोटी फुलं होती. त्याच्यानंतर मी परत ती फुलं बाजूला काढली. परत ते आतमध्ये जे असे अनेक पदर होते आणि त्याच्यात छोटी-छोटी फुलं होती. हं. आणि ह्या जेव्हा मी कथा लिहिल्या होत्या, अशा कधीतरी आपण वाचत राहतो, म्हणजे एखाद्या वाचकाची कमेंट येते, की आणि मग आपल्याला आपण काही लिहिलेलं आठवत राहतं. हं. सो तशा प्रकारे मी त्या लिंक करत गेले आणि मग असं कुठेतरी वाटलं, की जेव्हा मी कथांचा संग्रह काढीन, तेव्हा त्याचं नाव मुद्दामून केळफुल असेल. त्याच्यामागचं कारण हेच आहे, की आपण नेहमी म्हणतो, असं मस्करीत म्हणा किंवा सिरियसली, की लग्न जेव्हा होतं, हं. तेव्हा नवरा हा नवराच राहतो. आयुष्यभर जो पुरुष असतो, तो नेहमीच नवरा राहतो. पण ती जी स्त्री असते, ती लगेचच बायको होते, ती मामी होते किंवा हं. जे काही तिचे जे नाती जी असतात ती पटापट बदलत जातात. बरं. आणि काही कालावधीनंतर जर तुम्ही बघितलत, की बाबा अ, म्हणजे मामा जरी लाडका असला, हं. तरी जर तुमचं जे नातं राहतं, ते मामीमुळे राहतं. मामी आपल्याला आधी आठवते, मामा आपल्याला नंतर आठवतो. बरं, असं आहे का? कुठेतरी बघा ना, की जे घराचं जे आपली जी नाती जोडणारी जी स्त्री असते, ती हं. फक्त स्त्रीच नातं जोडून ठेवू शकते ना. बरं. म्हणजे मामा आता हे मी एक उदाहरण दिलं, हां, हां. पण ऑफ कोर्स. हे नेहमी असं मला वाटतं, की हं. जी स्त्री असते ती नाती निभावते, की बरं. हे प्रत्येक घरात होतं की नाही मला माहिती नाही, पण हं. एखादं सासरचं असू देत किंवा माहेरचं असू देत आमंत्रण, ते बाईच्या जेवढं लक्षात असेल, तेवढं पुरुषाच्या लक्षात असेल का? की आपल्याला अॅनिव्हर्सरीला जायचंय, आपल्याला लग्नाला जायचंय बरं. किंवा एखादी बाई जेवढ्या उत्साहाने जाते, की ती सगळ्यांशी नातं मेंटेन करायचा प्रयत्न करते, तेवढा नवरा करेल का? तर हे कुठेतरी डोक्यात होतं, की स्त्रीची ही अशी अनेक रूपं असतात, की ती हं. मुलगी आपण हे फार कौतुकाने म्हणतो, की मुलगी जी आहे, ती वडिलांची आई वगैरे असते किंवा ती आई म्हणजे बापाला मुलीमध्ये आपली आई दिसते. म्हणजे ही जी सगळी रूपं आहेत, ते एका स्त्रीमध्येच अशी दडलेली असतात ना. आपण असं प्रत्येक वेळेस मुलाच्या बाबतीत नाही म्हणत, की बाबा हा मुलगा ना मला माझ्या वडिलांसारखा वाटतो किंवा तो वागतो. हं. कारण तो मुलगा हा मुलगाच राहतो. बरं. सो हे कुठेतरी डोक्यात होतं. हं. मग ते केळीचे पदर किंवा केळीमध्ये दडलेली असंख्य फुलं आणि हे स्त्रीचं जे आपण म्हणतो ना, की अनेक पदर असतात तिच्या भावविश्वाला. सो त्याच्याशी रिलेटेड हे नाव होतं. हं. केळफुल मला स्वतःला म्हणजे जरी आवडलं असलं, तरी आपण एकदा विचारतो ना सगळ्यांना. तर सगळ्यांचं मत आहे, की नाव थोडंसं वेगळं आहे. पण ते हं. थोडंसं वेगळं म्हणूनच ते छान आहे.